हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आषाढ महिन्यामध्ये जे वेगवेगळ्या रेसिपी पारंपरिक पद्धतीच्या करतो त्या आज आपण गूळ घालून कापण्या तयार करणार आहोत। गव्हाचं पीठ आणि हे मस्तपैकी आपण आधी गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तूप गरम करून घेतले, सोप विलायचीची पूड वाटून घेतलेली आहे। थोडंसं मीठ, गोड पदार्थ असल्याने मिठाची गरज पडते, मीठ टाकल्यावर चव खूप छान लागते। थोडंसं बेसन, थोडासा रवा। चला तर मग मस्तपैकी आता आपण हे कापण्याचा उंडा तयार करून घेऊ। हे पहा, या पिठामध्ये आपण गव्हाच्या पिठामध्ये रवा टाकून घेतलेला आहे, बेसन टाकून घेतलेले आहे, सोप आणि विलायचीची पूड जे तयार करून घेतली होती ते पण टाकून घेऊत आपण। जे आपण गोड पदार्थ करणार आहोत त्याच्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। हे मिक्स झाल्यानंतर आता आपण गरम तूप करून घेतलं होतं ते तूप ओतून हे आता मस्तपैकी मिक्स करून घेऊत। हे तूप जर टाकलं तर मस्त अशा कडक होत नाही तर मऊ ठेसूळ बिस्किटासारख्या आपल्या ह्या कापण्या तयार होत्यात। आणि मेन म्हणजे आपल्याला गुळामध्ये गरम पाणी करून म्हणजे गॅसवरती नाही ठेवायचं, आधीच आपल्याला थंड पाण्यामध्येच आपण गुळ बारीक करून घ्यायचा। आधी गुळ खिसून घ्यायचा आणि मग पाणी ओतून पाणी घ्यायचं गुळाचं करून। तूप टाकल्यानं खूप मस्त बिस्किटासारख्या आपल्या कापण्या तयार होतात, खायला खूप छान लागतात। आता चाळणीच्या साहाय्यानं आता मस्तपैकी आपण हे उंडा तयार करून घेऊ गुळाचं पाणी टाकून। तर मस्तपैकी उंडा तयार करून घेऊ। हे पहा, मस्तपैकी आपले हे कापण्याचा आपण मस्त उंडा असा घट्टसर तयार करून घेतलेला आहे। आता आपण 10 मिनिट भिजू देऊ, मग नंतर आपण कापण्या लाटायला घेऊ। हे पहा, मस्तपैकी कापण्यासाठी आपण गोळा घेतलेला आहे। थोडंसं असं गव्हाचं पीठ टाकायचं आणि मस्तपैकी लाटून घ्यायची पोळी, आपण जशी रोजची लाटतो तशा पद्धतीने। हे पहा, मस्तपैकी असे आपण हे लाटून घेतलेले आहे। आता आपण ह्या चाकूच्या साहाय्याने मस्त कट देऊन घेऊ। जशा पद्धतीत आपल्याला कट द्यायचे आहे तशा पद्धतीत आवडीनुसार आपण कट देऊन या कापण्या कट करून घेऊ। तळल्यानंतर खूप छान लागतात खायला। हे पहा, दुसरी पण आता आपण तशीच एक पोळी लाटवून मस्त कापण्या तयार करून घेऊ। आपण शेगडीवरती तोपर्यंत कढई ठेवलेली आहे तेल गरम व्हायला। हे पहा, आपलं तेल गरम झाले का नाही आता आपण चेक करून पाहू। तेल ठुलेलं होतं पहा, तेल खूप छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपल्या ह्या कापण्या तयार करून घेतलेल्या टाकून घेऊ। पोळी लाटताना तुम्हाला जर या कापण्यावरती खसखस टाकायची असेल तर तुम्ही ती खसखस पण टाकू शकता।
बारीक गॅस करून मस्तपैकी आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून तळून घ्यायचे आहेत। हे पहा, पहिला घन आपला तळल्या गेलेला आहे, आता आपण काढून घेऊ। हे पहा, आपण ते घन काढून घेतलेला आहे। दुसरा एक आता आपण तळून घेऊ। हे पहा, मस्तपैकी हे आपल्या दुसऱ्या पण घना तळल्या गेलेला आहे। आता आपण हे काढून घेऊ। हे पहा, किती मस्तपैकी आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत। सध्या गरमच आहेत, पहा किती मस्तपैकी। आषाढ महिन्यातल्या ह्या आपल्या आपण गुळाच्या आणि गव्हाच्या पिठापासून ह्या कापण्या तयार केलेल्या आहेत। खायला खूप छान लागते। यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा।